नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्रीतील एक अशा किल्ल्यावरती चाललो आहोत जो की स्वराज्यातील सगळ्यात शेवटी बांधलेला किल्ला आहे, तो म्हणजे मल्हारगड. मल्हारगड हा पुण्यापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरती स्थित आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एक डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत आणि दुसरी रांग म्हणजे भुलेश्वर रांग. याच भुलेश्वर रांगेवरती हा मल्हारगड स्थित आहे. बेस पार्किंगला कार पार्क केल्यानंतर तिथून अगदी 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक आहे. पुढे येताच आपल्याला गडाचा चोर दरवाजा लागतो. चोर दरवाजातून वर येताच आपल्याला प्राचीन काळातील एक विहीर पाहायला भेटते. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते. पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजेच दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली होती. पुढे येताच आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा पाहायला भेटतो, जो की सोनोरी गावातून वर येताच लागतो. मुख्य द्वारातून प्रवेश करताच आपल्याला मोठमोठ्या आकाराच्या देवळ्या पाहायला मिळतात, ज्या की पूर्वीच्या काळात सैनिकांना पहारी करताना थोडीशी विश्रांती करण्यास बांधल्या गेल्या होत्या. पुढे येताच आपल्याला गडाचा दुसरा मुख्य दरवाजा लागतो, जो की आपल्याला बालेकिल्ल्याकडे प्रवेश करताना लागतो. महादरवाजातून प्रवेश करताच आपल्याला गडावरचे महादेवाचे मंदिर पाहायला भेटते. महादेवाचे दर्शन घेऊन पुढे येताच आपल्याला गडावरचे दुसरे मंदिर पाहायला भेटते, ते म्हणजे खंडोबाचे मंदिर. दोन्ही मंदिरांचे दर्शन घेऊन पुढे येताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती नजरेस पडते. मल्हारगड या किल्ल्याची बांधणी मराठीचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. सन 1771 ते 72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. गडाचे बांधकाम मराठ्यांच्या तोफखान्याचे सरदार श्री भीमराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन 1757 ते 1760 या 3 वर्षात बांधून पूर्ण केले.